राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंब हे काही वेगळं नाहीये. हे समीकरण महाराष्ट्राने गेली 2 दशकं जवळून पाहिलेलं आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली घडलेली ही चळवळ पुढे अजित पवारांच्या आक्रमक नेतृत्वामुळे वेगळी ओळख निर्माण करत गेली. पुढे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तरीही आमदारांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत मोठ्या संख्येनं लोक अजित पवार यांच्यासोबत उभे राहिले. मात्र आज अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाय. सुनेत्रा पवार यांना पुढे करून नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली असली तरी त्याला पवार कुटुंबाची एकसंघ साथ आहे का हा संभ्रम अधिक गडद होत चाललाय. कारण शरद पवारांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं म्हटल्यानंतर कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यामुळे या सगळ्याचा राष्ट्रवादीच्या भवितव्यावर काय परिणाम होणार या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या बोलूयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होताच राजकीय हालचालींना वेग आला. दादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आणि नावांची यादी मोठ्या प्रमाणात समोर आली, ज्यामध्ये दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावासह दादांचे निकटवर्तीय असणाऱ्या काही नेत्यांची नावं सुद्धा चर्चेत आली. पण या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाची सुरुवात ज्यांच्यापासून झाली तर शरद पवारांची भूमिका काय हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि दादांच्या तसेच पक्षांच्या समर्थकांना सुद्धा पवार साहेब काय भूमिका घेणार, त्यांचं मत काय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. कारण राष्ट्रवादी आणि पवार हे कधीच वेगळे नव्हते आणि दादांच्या हजारो समर्थकांसह पवारांच्या समर्थकांनी सुद्धा नेहमीच दादा नाही तर पवार साहेब हा पर्याय मांडला होता. आणि सुरुवातीलाच म्हटल्यानुसार राष्ट्रवादी आणि पवार हे काही वेगळे नाहीयेत. आधी शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते पुढे अजित पवारांचे समर्थक बनले आणि ज्यावेळी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळी शरद पवारांऐवजी अजित पवारांकडेच आमदारांपासून कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. पण त्याही गर्दीतला प्रत्येक कार्यकर्ता किंबहुना नेता हा शरद पवार यांच्या नावाशी जोडला गेलेलाच होता. म्हणजे अजित पवारांसोबत राहत असताना सुद्धा कार्यकर्ते हे पवारांशी निष्ठा असल्याचं सांगत होते, पवारांची पूजा करत होते, किंबहुना पवारांचा विचार मनात ठेवत होते. मात्र त्याच कार्यकर्त्यांसमोर प्रश्न निर्माण झालाय की अजित दादांनंतर आता पक्षाला कोण सांभाळणार. यासाठी सुरुवातीलाच अनेक नेत्यांची नावं समोर आली, जसं की छगन भुजबळ, दिलीप वळसे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे. परंतु जाणकारांच्या मते अजित पवार यांच्यानंतर नेतृत्व करणारा चेहरा असा असला पाहिजे की ज्याला पक्ष पण चालवता आला पाहिजे, संघटना सांभाळता आली पाहिजे, रसद पुरवता आली पाहिजे. त्यामुळे असा चेहरा आता सध्या तरी राष्ट्रवादीकडे नाहीये असं म्हटलं जात आहे. आणि त्यानंतर खरं तर अजितदादांनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या 2 दिवसातच मिळालंय, ते म्हणजे सुनेत्रा पवार. अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे राष्ट्रवादीचं पुढचं नेतृत्व करतील. पण परत प्रश्न तोच उपस्थित होतो की ज्या लोकांनी, ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या नेत्यांनी शरद पवार नाही तर अजित पवार एवढंच ऑप्शन स्वीकारलं होतं ते सुनेत्रा पवारांचं नेतृत्व लगेच स्वीकारतील का? कारण सुनेत्रा पवारांना पुढे करून अजित पवारांच्या जवळचे नेते ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी पुढे चालवणार असंच वाटत असताना किंवा अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना शरद पवार सांगतात की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. याबाबत मला कोणतीही कल्पना नाहीये किंवा शपथ घेणार आहेत की नाही हे देखील मला माहीत नाहीये. याशिवाय पवार असंही म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार होते आणि त्याबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार आणि माझी इच्छा होती की राष्ट्रवादी एकत्र यावी. मात्र आता पवारांना सुद्धा कल्पना नाहीये हे कळाल्यानंतर मात्र दिवंगत अजित पवारांच्या गटातील कार्यकर्ते आणि नेते सुद्धा अस्वस्थ झालेत. कारण दादांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून आता शरद पवारांची भूमिका काय याकडे सगळ्यांचं समर्थकांचंच लक्ष लागलेलं होतं. दरम्यान यामुळे आता कुठेतरी राष्ट्रवादी एक होणार होती, त्यात फूट पडेल का अशी भीती किंवा परिस्थिती सुद्धा सध्या कार्यकर्ते आणि नेत्यांच्या व्यक्त होत असलेल्या भावनांवरून दिसून येते. मात्र अजूनही अजित पवारांचं नेतृत्व मान्य केलेला प्रत्येक कार्यकर्ता आता मात्र शरद पवार काय निर्णय घेतील, सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल याची वाट बघत आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री व्हाव्यात ही भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि नेत्याची होती, मग ती राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाची असो किंवा मग शरद पवारांच्या गटाची. फक्त अडचण एवढीच ठरली की ज्या पवार कुटुंबामध्ये शरद पवारांपासून अलीकडच्या योगेंद्र पवारांपर्यंत नेत्यांची एवढी मोठी फळी असताना ज्यावेळी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात
बैठक घेण्यासाठी पवार कुटुंबातल्या कुठल्याच व्यक्तीला सहभागी करून घेतलं जात नाही। जरी पक्ष वेगळे असले तरी घरातील व्यक्ती म्हणून यातला कुणी एखादा व्यक्ती जरी या बैठकीत हजर राहिला असता तर सुनेत्रा पवारांच्या या नेतृत्वाला शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची ही साथ आहे, किंबहुना पवार कुटुंब अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत पुन्हा एकदा उभे आहे हे चित्र कदाचित महाराष्ट्राने बघितलं असतं। पण असं काहीच घडलेलं नाहीये। पवार कुटुंबातील एकाही व्यक्तीला विश्वासात न घेता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ झालेला कार्यकर्ता आणि नेता आता या पक्षामध्ये आपल्याला सक्षम नेतृत्व उरणार नाही असा विचार करू लागलाय। त्यामुळेच आम्ही सध्याच्या घडामोडींचा अभ्यास करता असं म्हणतोय की भविष्यामध्ये पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला कार्यकर्ता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतो, नाहीतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एकच नेतृत्व पुढे येऊ शकतं। पण अस्वस्थ नेत्यांच्या या आवाजाचं काय हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे। परंतु याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।